रन फॉर युनिटी कार्यक्रम सिन्नर शहरात उत्साहात संपन्न झालाय। भारताचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचे निमित्त साधून नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रन फॉर युनिटी हा उपक्रम राबविलाय। एकता दिन आणि पोलीस शहीद सप्ताहानिमित्त सिन्नर व MIDC मुसळगाव येथील स्टेशनच्या वतीने सिन्नर परिसरातील नागरिकांसाठी एकतेचे प्रतीक म्हणून दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 6:30 वाजेच्या दरम्यान रन फॉर युनिटी या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। सिन्नर तहसील कार्यालयासमोर सर्व शालेय विद्यार्थ्यांपासून तर ज्येष्ठ नागरिकांपर्यंत उपस्थित स्पर्धकांचे प्रबोधन करण्यात आले। त्यानंतर स्पर्धेची पूर्वतयारी म्हणून काही व्यायामांचे प्रात्यक्षिके व नृत्य करण्यात आले। यावेळी उपस्थित प्रमुख अतिथी खासदार राजाभाऊ वाजे, श्री दत्तात्रय कराळे, विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र श्री बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक ग्रामीण नाशिक आदित्य मिरखेलकर, अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण कांतीलाल पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी निफाड विभाग, तहसीलदार सुरेंद्र देशमुख, तहसीलदार सिन्नर हेमंत कुमार भांबरे, पोलीस निरीक्षक सिन्नर पोलीस स्टेशन भरत जाधव, पोलीस निरीक्षक MIDC सिन्नर पोलीस स्टेशन, सिन्नर पंचायत समिती गट विकास अधिकारी अशोक भवारी यांच्या शुभ हस्ते एकतेचा ध्वज उंचावून स्पर्धेचे उद्घाटन झाले। त्यानंतर एकात्मतेची शपथ घेऊन सिन्नर तहसील कार्यालयापासून 12 गाव पिंपरी रोडने 2.5 किलोमीटर व परत तहसील कार्यालयापर्यंत असे एकूण 5 किलोमीटर स्पर्धक धावले। स्पर्धेत समवेत पोलीस व्हॅन तसेच आरोग्य विभागाची अँब्युलन्स सोबत होती। टर्निंग पॉइंटला तालुक्यातील नामवंत क्रीडा शिक्षक स्पर्धकावर शाईची निशाणी करून स्पर्धक परत येत होते। लहान मुलांपासून तर ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व स्पर्धांमध्ये उत्साहाचे वातावरण होते। प्रत्येक जण स्पर्धेसाठी नव्हे तर देशाच्या एकतेसाठी पळत होता। सिन्नर शहर आणि परिसरामध्ये या एकतेच्या उत्सवाचं वातावरण होतं। खासदार राजाभाऊ वाजे यांनी सिन्नरच्या या रन फॉर युनिटी उपक्रमाचे उत्कृष्ट नियोजनाबद्दल कौतुक केले व शुभेच्छा दिल्या। स्पर्धेचे गट पुरुष खुला गट प्रथम क्रमांक अतुल शांताराम बर्डे, द्वितीय मनोज ज्ञानेश्वर लोणारे, तृतीय क्रमांक शुभण नारायण आव्हाड राहणार खानगाव, चतुर्थ पारितोषिक लखन रोहिदास साबळ बोरवड, पाचवे पारितोषिक साई शांताराम शिरसाट। महिला खुला गट मध्ये प्रथम क्रमांक कोमल शांताराम वाघचौरे, सूर्य अकॅडमी मानोरी नाशिक, द्वितीय साक्षी नवनाथ कुऱ्हाडे संकल्प अकॅडमी सिन्नर, तृतीय क्रमांक स्वाती लक्ष्मण मेंगाळ ध्यासपर्व अकॅडमी सिन्नर, चतुर्थ पारितोषिक पपूनम रवींद्र अपसुंदे सूर्य अकॅडमी मोनोरी नाशिक, पाचवे पारितोषिक राणी यशवंत पवार सूर्य अकॅडमी मोनोरी नाशिक। 17 वर्षाखाली मुलांमध्ये प्रथम क्रमांक प्रतीक रामकृष्ण गाडवे GMT कॉलेज सिन्नर, द्वितीय क्रमांक हर्षल आनंदा कडभाणे नूतन विद्या मंदिर देवळाली कॅम्प, तृतीय क्रमांक करण संजय वाणी नूतन जवाहर विद्यालय मणेगाव, चतुर्थ क्रमांक ओमकार नामदेव चकोर आरुड विद्यालय म्हाळा साकोरे, पाचवे क्रमांक शुभन सोमनाथ थोरात 17 वर्षाखालील मुली, प्रथम क्रमांक कावेरी रमेश सोनवणे गुळवंच, द्वितीय क्रमांक प्रियंका बाळू तागडे गुळवंच, तृतीय क्रमांक श्रावणी खंडू कांगणे गुळवंच, चतुर्थ पारितोषिक तन्वी विश्वास रसाळ संजीवनी नगर सिन्नर, पाचवे पारितोषिक श्वेता विजय सदगीर साबरवाडी। प्रत्येक गटातील प्रथम 5 यशस्वी धावपटूंना मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला। या स्पर्धेमध्ये पोलीस दलातील अनेक स्पर्धक सहभागी झाले होते। सिन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भांबरे, सिन्नर MIDC पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी चोख बंदोबस्त ठेवून स्पर्धा यशस्वी करण्यासाठी उत्कृष्ट नियोजन केले। या स्पर्धेसाठी सिन्नर शहरातील तसेच ग्रामीण भागातील विविध संघटना, करिअर अकॅडमी यांचा समावेश होता। तहसील कार्यालय अधिकारी व कर्मचारी, सिन्नर महामार्ग पोलीस अधिकारी व अंमलदार, सिन्नर नगर परिषद अधिकारी व कर्मचारी, ग्रामीण रुग्णालय सिन्नर येथील डॉक्टर व कर्मचारी, सिन्नर डॉक्टर असोसिएशन व मेडिकल असोसिएशन, सिन्नर सायकलिस्ट नाईक वाई कॉलेजचे शिक्षक व विद्यार्थी, वन विभाग सिन्नरचे अधिकारी कर्मचारी, पोलीस पाटील संघटना, सरी सुरक्षा दल, शिक्षक संघटना, वन प्रस्ताव फाउंडेशन, धग्या डोंगर संवर्धन समिती, राष्ट्र वकील संघ, ज्येष्ठ नागरिक संघ, विविध विद्यार्थी संघटना, सिन्नर शहरातील अनेक अकॅडमीचे विद्यार्थी, शालेय विद्यार्थी आदीसह जवळपास 2500 ते 3000 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला। सर्व स्पर्धकांसाठी चहा व नाश्त्याची व्यवस्था देखील करण्यात आलेली होती। सिन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भांबरे व सिन्नर MIDC पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भरत जाधव यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे, मुख्याध्यापक संघ व क्रीडा शिक्षक संघटना तसेच सिन्नर शहर व परिसरातील सर्व स्पर्धकांचे व उपस्थित नागरिकांचे आभार मानले। 31 ऑक्टोबर लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची 150वी जयंती, त्या अनुषंगाने सर्व भारतभर
हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो उत्साहामध्ये. त्याच अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्ही नाशिक परिक्षेत्रामध्ये जवळजवळ प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये हा कार्यक्रम साजरा करत आहोत. रन फॉर युनिटी, रन फॉर फन, रन फॉर हेल्थ. आणि यामध्ये आज आनंद वाटतो की सिन्नरमध्ये जवळजवळ 2,500 ते 3,000 उत्साही नागरिकांनी, यामध्ये अगदी 5 वर्षाच्या लहान मुलापासून ते 80 वर्षाच्या वृद्धापर्यंत सर्वांनी हिरिरीने उत्साहाने सहभाग केला. आणि ह्यामधूनच एक आपण संदेश आपण सर्वांना देत आहोत की आपला देश एक आहे. आपली राष्ट्रीय एकता, राष्ट्रीय एकात्मता, आपले सर्व महान व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराज असतील, वल्लभभाई पटेल असतील, यांची आठवण करणं आणि त्या निमित्ताने आपलं स्वतःचा फिटनेस ठेवणं आणि आपले ऐक्य पुन्हा एकदा वृद्धिंगत करणं, दृढ करणं, यासाठी हा कार्यक्रम होता. आणि यासाठी आम्ही सर्वांनी आज सहभाग केला. देशाचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्वातंत्र्याच्या संग्रामामध्ये आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये जे योगदान दिलेलं आहे, ज्याच्यामुळे हा देश अखंड आपण पाहतो आहोत, त्या अखंड देशाचं स्वप्न ज्यांनी पूर्ण केलं, त्या लोहपुरुषांना ज्यांच्या जयंतीनिमित्त आज रन फॉर युनिटी हा कार्यक्रम सिन्नरमध्ये आयोजित केला. हा कार्यक्रम पूर्ण जिल्ह्यामध्ये 40 पोलीस स्टेशन आणि SP ऑफिस अशा 41 ठिकाणी हा कार्यक्रम आहे. समाजातील सर्व घटकातील लोकांना, विद्यार्थ्यांना याच्यामध्ये देशाच्या युनिटीसाठी एकत्रितपणे येऊन आपण एक चांगला संदेश देण्याच्या उद्देशाने ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये, नाशिक ग्रामीण जिल्ह्यामध्ये आयोजित केलेले रन फॉर युनिटी, याच्यासाठी अतिशय भरघोस प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे. आज सिन्नरमध्ये माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक आणि सर्व या ठिकाणचे प्रतिष्ठित लोक यांच्या समवेत हा आजचा रन फॉर युनिटीचा कार्यक्रम झालेला आहे. याच्यामध्ये अतिशय उत्साहाने सर्वांनी पार्टिसिपेट केलेला आहे. थँक्यू. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.